आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये एका वेगळ्या युतीचे संकेत मिळत आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये एकमेकांविरोधात असलेली ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुका लढण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये रणनीती ठरल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार सुरू झाली आहे। रायगडात उद्धव ठाकरे आणि अजितदादांचा पक्ष एकत्र येण्याची शक्यता। आमदार महेंद्र थोरवेंना घेरण्यासाठी रणनीती। आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय महत्त्वाच्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचा भर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तिकडे रायगडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युती करण्याच्या तयारीत आहे। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची गुप्तगुप्त बैठक पार पडली आहे। या बैठकीला दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत यांची फिल्डिंग असल्याची चर्चा रायगडमध्ये रंगली आहे। त्यामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे। या संभाव्य युतीवरून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब ज्या पद्धतीने कर्जतमध्ये आमच्या सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीमध्ये एक वेगळा निर्णय घेतात। आपण काल बघितलं की कर्जतमध्ये उबाटा गट आणि राष्ट्रवादी गटाचे एकत्र मनोमिलन झालं। आता तटकरेंचा प्रयोग आहे, आज त्याचा नेहमी प्रयोगशील असल्यामुळे राजकारणामध्ये ते करत राहतात। आज मूळमध्ये पण देखील त्यांनी बघितलं, मूळला देखील सभा घेऊन उबाटाचे काही नेत्यांनी मंचावरती बोलवले। आता एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थाने कोर कमिटी सदस्य असल्या कारणाने अशा पद्धतीची एखादी घटना घडवणं हे ठीक नाही आहे, शोभनीय नक्कीच नाही आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगडातील नेते आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मात्र ही चर्चा फेटाळली आहे। दोन्ही पक्षाचे नेते केवळ दिवाळीनिमित्त एकत्र आल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय। मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, माहिती मी घेतली। त्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्रितपणाने सौहार्दाच्या वातावरणामध्ये जमत असतात। महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्या माध्यमातून ते सर्व एकत्रितपणाने आले अशी माझी माहिती आहे। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला संघर्ष काही लपून राहिलेला नाहीये। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेच संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर आश्चर्य वाटायला नको। मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते यावर मौन राखत पाठिंबा देणार की तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समृद्धी कोल्हेसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।